हॅलो एव्हरीवन. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे रक्षाबंधनासाठी अगदी सोप्यात सोपा मेकअप लूक तुम्ही कसा क्रिएट करू शकतात. अतिशय इझी आहे. तर चला आपण स्टार्ट करूयात. इथे मी सर्वात प्रथम तुम्हाला माझा आउटफिट सांगते. हा आउटफिट मी बाय केलेला आहे फ्रॉम ॲमेझॉनवरून मात्र ₹700ला आणि हा आहे विथ कुर्ता प्लाझो आणि त्याच्यासोबत ओढणी. इथे योक डिझाईन अशी छानपैकी केलेली आहे. फॅब्रिक याचं कॉटन आहे. त्याचबरोबर इथे हा प्लाझो हा अशा प्रकारे इथे दिलेला आहे. अतिशय सिंपल सोबर आणि तुम्ही रक्षाबंधनासाठी घरातल्या घरातसुद्धा घालू शकता. सो चला आता आपण मेकअपला स्टार्ट करूयात. इथे सर्वात प्रथम मी माझी स्क्रीन जी आहे ही मॉइश्चरायझर लावून प्रिपरेशन व्यवस्थितपणे केलेली आहे. त्यानंतर इथे मी ॲक्वालॉजिकाचं SPF 50 हे सनस्क्रीन यूज करते आणि हे मी गेल्या 1 महिन्यापासून यूज करते. अतिशय सुंदर रिझल्ट्स मला यामध्ये भेटतात आहेत. अजिबात चिपचिपी नाही आहे. एकदम त्वचेला लावल्याबरोबर ते व्यवस्थितपणे मेल्ट होतं. हे सेट केल्यानंतर इथे मी फाउंडेशन न लावता किंवा कारण मला मेकअप हा जास्त केकी करायचा नाही आहे. सो म्हणून मी इथे फाउंडेशन न यूज करता इथे मी स्विस ब्युटीचं कन्सिलर यूज करते. जिथे जिथे माझे अंडर आईज म्हणा किंवा जे डार्क स्पॉट्स आहेत ते फक्त कवर करण्यासाठी इथे मी अतिशय थोड्या प्रमाणात कन्सिलर लावलेलं आहे आणि ते व्यवस्थितपणे माझ्या बोटाच्या मदतीने मी ते मेल्ट केलेलं आहे किंवा काय म्हणू शकतो आपण ते प्रॉपरपणे मी बसवले आहे. त्यानंतर इथे मी यूज करते NYBची स्ट्रोब क्रीम. सध्या ही खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. सो मी इथे काय करते, जिथे माझे हायलाईट बोन्स आहेत जसं जस्ट लाईक चेक बोन, नोज, फोरहेड आणि आपली हनुवटीच्या ठिकाणी हे मी इथे व्यवस्थितपणे लावून घेतलं आहे आणि ते व्यवस्थितपणे सेट केलं आहे. त्यानंतर इथे मी लावते अगेन ब्लू हेवनचं माझ्याकडे ब्लश आहे. त्याची शेड आहे वॉटरमेलन. हे मी इथे छान लावून घेते आहे. थोडंसं नाकाला आणि थोडंसं गालाला असं व्यवस्थितपणे लावून घेते आहे, जेणेकरून घरीसुद्धा तुम्हाला असं सुंदर आणि सटल मेकअप लूक दिसून येईल. जास्त डार्क नाही लावलेलं मी. सो हे सुद्धा मी माझ्या बोटांच्या साहाय्याने व्यवस्थितपणे ब्लेंड करून घेतलं आहे. अजून एक मोठा उपयोग आहे या ब्लशचा की मी त्या ब्लशला ॲज अ आय शॅडो म्हणूनही यूज केलेला आहे. कमीत कमी वेळेत अतिशय सुंदर मेकअप आपण अशा पद्धतीने करू शकतो. जस्ट लाईक 2 in 1 आपण या ब्लशचा यूज करू शकतो. हे दोन्ही आईजला मी व्यवस्थितपणे बोटांनी मेल्ट करून घेते. ते मेल्ट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे असा लुक दिसतो आहे. जास्त डार्कही नाही आहे आणि जास्त लाईटही नाही. एकदम फेस्टिवल ॲप्रोप्रिएट आहे. त्यानंतर इथे मी आपली लूज पावडर लावून मेकअप जो आहे हा व्यवस्थितपणे सेट करून घेते आहे. हे सेट करून झाल्यानंतर इथे मी झुडिओमधून नुकतंच झुडिओला व्हिजिट केली होती. तर सो झुडिओमधून मी आयलायनर परचेस केलेलं. सो हे आयलायनर मला सूट झालं आणि मला ते फार आवडलं. सो मी कंटिन्यू करते हे आयलायनर. हे अतिशय जाड लावत नाही आहे मी किंवा जास्त बारीकही नाही लावत आहे. एकदम मीडियमपणे लावून घेते दोन्ही साईडला. व्यवस्थितपणे लावून घेतल्यानंतर इथे मी काजळ यूज करणार नाही आहे बिकॉज माझा जो मेकअप आहे हा मी थोडासा सटल आणि सिम्पल सोबर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ते झाल्यानंतर माझ्याकडे ही जी लिप लाईन मायग्लॅमची लिप लायनर पेन्सिल आहे, त्याची शेड आहे ब्राऊन. ती मी इथे व्यवस्थितपणे लावून घेते, जेणेकरून काय होतं लिप लायनरमुळे लिपला असा व्यवस्थितपणे शेप येतो. त्यानंतर माझी डॉगरची लिपस्टिक जी आहे ती मी इथे पसरवून घेते. जास्त डार्क लावत नाही आहे. हे न्यूड शेड आहे जो मला माझा सगळ्यात फेवरेट आहे. हे लावल्यानंतर सगळ्यात शेवटला येते ती म्हणजे टिकली आणि टिकली लावून तुम्ही बघू शकता मी माझा हा अतिशय झटपट होणारा मेकअप रेडी केलेला आहे. सो हा मेकअप तुम्हाला कसा वाटतो आहे हे मला सांगा. त्यानंतर इथे आपण इयरिंग्स घालूया. शक्यतो मी गळ्यामध्ये काही घालणार नाही आहे. जस्ट एक मंगळसूत्र आहे. सो म्हणून मी इथे प्रिफर करते की मी हे मोठे इयरिंग्स इथे घालावेत. सो तुम्ही बघू शकता एकदम बॅलन्स लूक येतो. आता इथे मी हेअरस्टाईल ओपन न ठेवता मी इथे एक असा मेसी बन क्रिएट केलेला आहे किंवा मेसी बन मी इथे केला आहे, जेणेकरून मेकअप, इयरिंग्स आणि गळ्यातलं थोडं उठून दिसतं. जसं आता हा मेकअप लूक मला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.